नमस्कार, पोल खोल ओपिनियन या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मी आता मिरज MIDC या भागात उभा आहे. इथं काही लोक आहेत माझ्यासोबत. आपण जाणून घेऊया त्यांची मतं नेमकं काय वाटते तुम्हाला, कोण खासदार म्हणजे आपल्याला कसं आहे, बराचसा वेळा काँग्रेस पक्षाचे आपण खासदार आपलं सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर वेळेला दिलेलं आहे. दिल्या कारणानं ते लोक गल्लीबोळातनं न फिरता आता नवीन खासदारसुद्धा ते फिरत नाही. आपण देश चालवण्याचं नेतृत्व बघून आपला खंबीर नेता चालवण्यासारखं, त्याला गरिबांची जाणीव असणारा आणि शिक्षण वर्गासाठी जाणीव असणारा एखादा नेतृत्व असावं म्हणून आपण मोदी हा पंतप्रधान व्हावं आमचं मत आहे. मोदी पंतप्रधान व्हावं असं तुमचं मत आहे, पण इथल्या खासदारांनी काय काम केलं आहे का नाही? खासदारांनी काय कामं इथं काय फिरलेलं नाहीत आणि ते आमदारांनी कामं केलेले आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या निधीतून कामं आपल्या MIDCचं 20 वर्ष काम नाही झालेलं काम आपल्या MIDCत लाईट नव्हती, जे रस्ता नव्हती ते रस्ता झालेले आहेत, लाईट लागलेले आहेत आणि कामाचं थोडंसं मंदी आहेच. आणि शिक्षण मुलांसाठी, आमच्या मुलांसाठी आम्ही कामधंदा सोडून वारंवार उत्पन्न दाखला व रहिवासी दाखला काढायला जाऊन हेल्पडाकडून कामावर खाडी होत होती. ते आता ऑनलाईन केल्यामुळं आम्हाला दाखले वगैरे द्यायला लागत नाही. आम्हाला कामावर दिवस 1-2-4 दिवस जास्त भरतात नेहमीपेक्षा. आता बाकीचे सगळे लोक म्हणतात की मोदी सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतला, त्यामुळं गरिबांना खूप त्रास सहन करावा लागला. ते नोटबंदी, ज्याचा गरिबाजवळ नोट नव्हती आणि त्यांना काय त्रास होण्याची, आम्हाला काय त्रास होण्याची काय गरज नाही. आमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन चौकशी करू दे, आमच्याकडे एकसुद्धा नोट बदललेला नाही. ज्यांनी नोटा झाकून ठेवलेली होती त्या लोकांना त्रास झाला, होणारच. नोटाबंदीमुळं नोटा बदलून मिळाले, थोडे दिवस त्रास झाला. नोटाबंदी म्हणजे काय सगळं पाक हे नष्ट झालेलं नाही. नोटा जरा थांबावं लागला, 4 दिवस त्रास झाला, लोकांना नोटा बदलून मिळालेला आहे. आणि देश आपला 10 नंबरवरचा 6 नंबरवर आलं आहे. हा देशाचा विकास. लोकांचा कसा आहे, मधली दलाली खाणारे लोकांचं कसं होतो आहे, 50,000ला गाडी घेऊन 60,000ला ऐकणार, त्याला 10,000 मिळत होतं. ते लोकांना ऑनलाईनमुळं ते बंद झालेलं आहे. GST लावल्यामुळं ते. आणि लोकांनी देशाचा विकास कशात आहे, शासनाला आपण GST जे कर भरतो आहे त्यामुळं आपला देश विकास होऊ शकतो आहे. आणि गरीब लोकांना सिलेंडर मिळाला आणि गरीब लोकांना संडासासाठी 17,000 आमच्या इथं सांगली जिल्ह्यात मिळालेलं आहे. आणि ज्याला घर नाही त्याला घर बांधून देण्यासाठी लोनचं उपलब्ध व्हायला लागल्यात. ज्याला घर नाही त्या लोकांना काय अडचण नाही आहे. आणि ज्या लोकांना 2 नंबर धंदे करायचे होते, ते पैसे ठेवलेले आहेत त्या लोकांना त्रास आहे. कमिशन एजंट बंद झालं पाहिजे. तुम्ही जसं मागाशी म्हणालात की तुम्ही वसंतदादांच्या असण्यापासून तुम्ही काम करताय, पण आत्ता वसंतदादाचे नातूसुद्धा लोकसभेसाठी उमेदवार आहेत, तरी पण तुम्ही भाजपला सपोर्ट करताय. हो, लोकसभेत म्हणजे कसं माहिती आहे का, प्रकाश बापूला आम्ही मदत केलो, प्रदीप पाटलांना मदत केलो. त्यावेळेला दादांचं होती, त्यावेळेला दादा काम करत होती. आता हे कसं आहे, आमची काय मित्रवर्ग आहेत, साखर कारखान्याची बिलंसुद्धा निघत नव्हती. आता काय निघतात का नाही आम्हाला माहीत नाही. याचं 2-4 वर्षाच्या पाठीमागचं बिलं तटायची, ते लोक हेलपटा घालायची बँकेत. तिथं गेले की म्हणणार बँकेत चेक काढा, तिथं म्हणायचे पैसे नाहीत. या अशा परिस्थितीमुळं कसं आपण हे करायचं. युवा नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकर हे नवीन उमेदवार सांगली जिल्ह्यातनं उभा आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आता नवीन आहेत ते, आपल्याला त्यांचा काय परिचय नाही, आपण काय त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. जे परिचय आहे तेवढं त्यांचा यश बोलू शकतो आपण. तुम्हाला काय वाटते कोण होणार खासदार?
काही बोलू शकत नाही काय तर बोला हो, बोला की एखादं. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला सांगली लोकसभेत काय होईल? सांगली लोकसभेत म्हणण्यापेक्षा ह्या देशामध्येच परिवर्तन होणार आहे. कारण आत्ताचं जे सरकार तुम्ही म्हणताय कामं केली असती तर तुम्हाला इतक्या मोठ्या नेत्याने तासगावसारख्या किंवा एवढ्या खेडेगावामध्ये येऊन प्रचार करण्याची काही गरज नव्हती. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त गाजावाजा केला. आज जी सुशिक्षित पिढी जी बेकार आहे त्यांच्यासाठी जे सरकारने निर्णय घेतला टीचरच्यासाठी, काय घेतलं त्याने की TET पास होईल त्याला टीचर पोस्ट म्हणून, त्या ठिकाणी त्यांनी मुलाखत बंद केली. पण शेवटी या सरकारनं कुणापुढे झुकलं? शिक्षण सम्राटापुढे झुकलं. काय झुकलं तर पुन्हा त्या शिक्षण संस्थावाल्यांना मुलाखत घ्यायला परवानगी दिली. हो, म्हणजे परत त्या गरीब विद्यार्थ्यांच्याकडे पैसे उकळे त्याला परवानगी दिली त्यांनी. मुलाखत नको म्हणून तर त्यांनी TET परीक्षा ठेवलेली होती की डायरेक्ट त्याला भरती करा म्हणून. मग मुलाखत ठेवली की काय होते, संस्था त्याला पैसा मागतोय. मग हे काय केलं सरकारनं? पण एकंदरीत आम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी जातोय तिथं काही लोकांना असं पण दिसून येते की ज्या योजना आहेत पंतप्रधानांच्या त्यांना लाभ पण मिळाला आहे. पंतप्रधान योजनेचा लाभ मिळाला असतो, पण आज बेकारी किती वाढल्या? बेकारीचं काय केला तुम्ही? 2000 नोकऱ्या दिला. मग हे बेकारी कशामुळे वाढल्या? नोटबंदीमुळे वाढले का कशामुळे वाढले? म्हणजे हे काय नोटबंदी तुम्हाला सांगतो, घटनेनं सांगितले बाबासाहेब आंबेडकरांना दर 10 वर्षानं हे चलन बदलच पाहिजे. ह्यांनी काय नवीन केलेले नाहीत. काँग्रेसने 60 वर्षे बदललं नाही, ह्यो अचानक निर्णय घेऊन बदलला आहे. घटनेत नोंद काय आहे? दर 10 वर्षाने चलन बदललं पाहिजे. मग याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं हां. तेव्हा बेकारी नव्हती. त्याला पण बेकारी होतीच की, ह्यांच्या बाबतीत होता. कळलं का तुम्हाला? कुणाला चांगलं म्हणत नाही मी, पण तुम्ही जर आता सरकार एवढं चांगलं आहे म्हणजे जगामध्ये पिटवाला आहे, एवढं जर तुम्ही केलं असता तर मग तुम्हाला प्रचार इथं पण द्यायची गरज काय? तुम्ही जर स्वच्छ तांदळ धुतलेल्या तांदळाने असता तर तुम्हाला इतका प्रचार करायची गरज नाही. हो, एवढी मोठी नीती यायची गरजच नाही. सांगलीत पहिली वेळ आहे. आता भाजपचे नेते म्हणतात की जर नरेंद्र मोदी दुसऱ्या देशातनं पण उभारले तर निवडून येतील. ते त्यांची समज आहे. आता भारतामध्ये काय अवस्था होते ते बघा. त्रिशंकू येणार आहेत, कुणाला बहुमत मिळणार नाही हे पण सांगतो तुम्हाला. हे वाक्य लिहून ठेवा आणि मला विचारा त्याला की मी तुमची मुलाखत घेतलो होतो. हां, आता राज ठाकरे सगळी गावात सभा घेत आहेत आणि त्यांचा एकच लावरे व्हिडिओ हा मुद्दा व्हायरल होतोय. ते सध्या जे करतायत ते योग्य आहे का अयोग्य आहे? त्यांचं कसं आहे, त्यांनी कोणताही उमेदवार उभा केलेला नाही त्यांच्या पक्षाचा. फक्त ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रचार करत सुटलेले आहेत. भारतामध्ये ते काय प्रचाराला गेले नाहीत. इथं त्यांना बोलवले म्हणून ते प्रचार करतात. लक्षात घ्या. मग आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विशालदादांना उमेदवारी दिली, काँग्रेसची उमेदवारी न मिळता. मग तुम्हाला काय वाटते त्यांचा किती जनसंपर्क आहे? कोणाला स्वाभिमानीचा? हां, विशाल पाटलांचं ते कसं आहे, दादा घराण्याचे हे पाहिजे म्हणून मागतात, पण आता ते काय पूर्वीचं राहिलेलं नाही. आता कुणी मतं तेवढे, आता सगळी सुज्ञ जनता झालेली आहे. तरुण वर्ग सुशिक्षित झालेला आहे. पहिलीची पिढी होती ती हात बघायचं शिक्का मारायचं, इंदिरा गांधी हात म्हणा शिक्का मारायचं. आता ते राहिलेलं नाही. आता तुम्ही असं म्हणता की हात बघायचा आणि शिक्का मारायचा, तसंच आता पण होतंय मोदी बघायचा आणि कमळावर शिक्का मारायचा. शक्य नाही, ते शक्य होत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही मारणार आहे का? तुम्ही शिकलेला आहे. तुमचे आजोबा पंजोबा मारतील तिथं आडाने, त्यांना काय कळत नाही, गेला चित्रपटला मारलं, तुम्ही मारणार आहे का? तुम्ही वाचूनच बघणार आहे नाव कोणाचं आहे काय आहे. कारण आहेत काही समाजातली अशी लोक की फक्त मोदींसाठी BJPला वोट करायचं. मग ते तसं काय, ते ठरलेले, ते कास्ट वाईज ते ठरलेले, ते मग ते त्यालाच करणार ना, असं आहे ते. मग आता धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर उभे आहेत. ते कसं आहे, वंचित बहुजन आघाडीला आत्तापर्यंत कुणी चान्स दिलेला नाही ना. तुम्ही असो ना मी असो, फक्त घराणेशाही चालू होतं का? दुसरा उमेदवार तुम्हाला मिळत नाही गो दर 5 वर्षाला? दर आमदारकीला दुसरा कोण उमेदवार मिळत नाही कुठल्या समाजातला? त्यांच्याच घराण्यातला, त्यांचाच पुढारी, असं कशाला पाहिजे तुम्हाला उमेदवार? पण संजय काकांचं कुठं कारण होतं? ते पहिल्यांदा भाजपकडनं उभारले होते मागच्या वेळी. कुठलं कारण होतं? त्यांना संजय काकाचा काय इतिहास आहे तुम्हाला सांगू. त्यांना सांगली जिल्ह्यात अजूनपर्यंत आमदारकीला राहता चालू नव्हता, निवडून येता चालू नव्हता RR पाटलाबरोबर. शेवटी मग त्याला कॉप्ट करून घेतलं विधान परिषदेवर. नाही तर त्यांची लायकी पण नव्हती त्या आमदार व्हायची, खासदार व्हायची. लक्षात घ्या. मग त्यांनी कामं पण केली आहेत तशी. कामं कुठं काय कामं केली तशी? गरिबासाठी काय कामं केलीत का? मग तुम्हाला असं वाटतं की मिरजेच्या MIDC भागात लोकांसाठी त्यांनी कायच केलं नाही? काय केले? कुठला उद्योग एक नवीन आणला दाखवा मला. चांगली मिरज वसाहतपर्यंत कुठला एक उद्योग आहे ह्या 5 वर्षात की संजय पाटलानं आणलाय म्हणून? मग तुम्हाला काय वाटते कुठला नेता जर निवडून आला तर तुमच्यासाठी फायद्याचं होईल? फायद्यासाठी काय होणार? जेणेकरून नेता असा निवडून द्यावा की तो सुशिक्षित असावा, त्याला त्या परिपूर्ण ज्ञान असावं, घटनेचं पण ज्ञान असावं. काय आता आमदार खासदार ह्यांना घटनेतलं कलम म्हणजे काय माहिती आहे? OBCचं आरक्षण कितव्या कलमानुसार दिलं हे पण माहीत नाही. तुम्हाला विचारते कुठल्या आमदाराला? परवाच मी आमच्या कुपवाडमध्ये सभा झाली, एका खासदाराला विचार, तुझ्या घरात अगोदर राजघटना आहे काय सांग म्हटलं. घटनेबद्दल म्हणला की घटना वाचा, घटना तुम्ही अगोदर ठेवता का घटना? आहे का तुमच्या प्रत्येकाच्या हात कोणामध्ये राजघटना? अहो राजघटनेचा फक्त तुम्ही भाऊ करताय, पण स्वतः वाचला मी.
मग आता तुमचं तरी मत काय की कोण निवडून यावं अशी तुमची इच्छा आहे? सुशिक्षित असणारा उमेदवार आणि बहुजनामधला असावा तो उमेदवार. घराणेशाही नको आहे, प्रत्येक पक्षात चाललेला नको आहे. तुम्ही म्हणता की घराणेशाही नको आहे, म्हणजे तुमचा इशारा विशाल पाटील यांच्याकडे आहे. आणि संजय पाटील यांनी आणि परंपरा जे आजपर्यंत राजकारण करत आले, संजय काका पाटील तर काय, हे अगोदर काँग्रेसमध्ये हात आलंच की. माझी परंपरा मला काय पाहिजे, बहुजनमधला पाहिजे तुमचा इनडायरेक्टली सपोर्ट गोपीचंद पडळकर यांना. आहे. ओके. ही होती यांची प्रतिक्रिया. आपण पाहत राहूया पुढच्या ठिकाणी. नमस्कार, आपल्या इथे एक दुकानदार आहेत, त्यांचं मत जाणून घेऊ आपण. काय वाटतं तुम्हाला, कोण होईल खासदार सांगलीचा? सांगलीचा खासदार सध्या संजय पाटील हे चांगलेच आहेत. ते प्रतीक पाटील बी आहेत, परंतु त्यांनी दुसऱ्याचा झेंडा घेऊन जे हे केलेलं ना विशाल पाटील, त्यामुळं जरा हे होते, बाकी काय नाही. आता जे सिटिंग खासदार आहेत संजय काका, त्यांनी काय MIDCत कामं केलीत का? संजय काकांचं काम चांगलं आहे, म्हणजे असं काय एवढं म्हणजे काय बाबा पहिलीच्या पाणी बिणी सगळं तिकडे कवटेमांग ह्या साईडला त्यांनी केलेलं आहे. सिटीमध्ये काय त्यांचा विषय येतच नाही, तरी पण आहे बरं आहे. एकंदरीत सगळीकडे चर्चा चालू आहे की संजय काका हे फक्त दादागिरी करतात, असं तुम्हाला वाटतं का? असं आम्हाला तर काय वाटत नाही. असं तुम्हाला वाटतं? नाही नाही आणि नवीन उमेदवार आपले गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे आहेत, त्यांना सध्या वाढता प्रतिसाद मिळतो युवकांचा. नाही बरोबर आहे, त्यांचा म्हणजे आमचा जास्त संपर्क नाही आहे एरियात. काय ते बी नेतृत्व चांगलं असेल त्यांचं, आता काय त्यांच्या ह्याच्यावरती आहे, बरोबर. त्यांच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं ना. हां MIDCतल्या लोकांची प्रतिक्रिया होती. आपण पुढच्या ठिकाणी लवकरच पोहोचणार होतो, तोपर्यंत पाहत राहा आमचं चॅनल.